नमस्कार लाडक्या बहिणींनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा किती तारखेला पडणार आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्कम वाढलेली आहे आणि किती रक्कम वाढलेली आहे ते आपण पाहणार आहोत। 3000 रुपये तुम्हाला लवकरच भेटणार आहेत, तर 3000 रुपये तुम्हाला केव्हा भेटणार आहेत ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहे की जी ऐकल्यावर तुम्ही खुश होऊन जाल। सरळ मुद्द्यावर येऊ तर पाहू शकता इथे पहिली गुड न्यूज ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। तर पाहू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंचावर स्पष्ट घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष बंद होणार नाही। इथे पाहू शकता, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। होय बहिणींनो, पुढील 5 वर्ष तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळत राहणार आहे। म्हणजेच कोणतीही भीती नाही, योजना बंद पडणार नाही आणि तुमच्या खात्यावर रक्कम थेट जमा होत राहील। आता विचार करा, 5 वर्ष म्हणजे किती महिने? 60 महिने, आणि दर महिन्याला पैसे मिळाले तर किती मोठा फायदा होईल हे तुम्हाला माहितीच आहे। तर येथे पाहू शकता दुसरी मोठी गुड न्यूज म्हणजे फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की योग्य वेळी हप्ता हा दुप्पट केला जाणार आहे। म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, पण लवकरच हे वाढून थेट 3000 रुपये होणार आहेत। तर इथे पाहू शकता, याचा अर्थ एका वर्षात जवळजवळ दुप्पट फायदा होणार आहे। 3000 रुपये दर महिन्याला आले तर 2 महिन्यांचा फायदा म्हणजेच 6000 रुपये, आणि वर्षभरात तर किती मोठी मदत होईल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही। आता हे पहा, 14व्या हप्त्या संदर्भात अपडेट आलेला आहे, ते पाहू आता आपण। तुम्ही सगळ्यांनी विचारलेला प्रश्न म्हणजे सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर बहिणींनो, सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता येत्या काही दिवसामध्येच, इथे पाहू शकता, येत्या काही दिवसामध्येच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता बहुतेक बहिणींना 10 ऑगस्ट पूर्वीच मिळाला आहे। त्याचप्रमाणे ऑगस्टचा हप्ता हाही महिन्या अखेरीपूर्वीच मिळेल अशी तयारी सुरू आहे। आता येथे पाहू शकता, निकषामध्ये बसणाऱ्या बहिणींचा फायदा सरकारने स्पष्ट सांगितले आहे। जे लाभार्थी निकषामध्ये बसतात त्यांना दर महिन्याला हप्ता मिळत राहील। म्हणजेच जे खरोखर पात्र आहेत त्यांना पैशांची चिंता नाही। हो, ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत त्यांना मात्र रक्कम मिळणार नाही। ही माहिती लगेच तुमच्या सगळ्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला रोज मिळतात सरकारी योजनेच्या अचूक आणि ताज्या बातम्या। तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।